बघा, मी आज बनवणार आहे साट्याच्या करंज्या। तर साट्याच्या करंज्या बनवण्यासाठी मी 1 ग्लास रवा घेतलाय आणि रव्याला असं थोडंसं तूप कोमटच गरम केले। असं 1 चमचा पोह्याचा चमचा असं टाकून घ्यायचं त्याला। आणि हे व्यवस्थित असं चुळून घ्यायचं। चुळून घ्यायचं। तर बघा, हे साट्याच्या करंज्या बनवण्यासाठी मी तूप लावून घेतलंय आणि हे एका भांड्यामध्ये असं ठेवलंय। ओतून घेते। आणि हे व्यवस्थित असं झाकून ठेवायचं 8-10 तास। म्हणजे मी आता रात्री लावलंय, तर सकाळी ह्याच्या मी तुम्हाला पीठ तिंबून करंज्या बनवून दाखवणार आहे। तोपर्यंत हे ठेवून देऊया आपण। मी रात्री ह्याला थोडंसं 1 चमचा तूप लावून ठेवलं होतं असंच 12 तास। तर 12 तासानंतर करंज्यासाठी हे तिंबून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। असं घट्टसर मळून घेऊया। हे पीठ घट्ट मळायचंय, सैल मळायचं नाही। थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर मळायचंय, सैल मळायचं नाही। आपला करंज्यासाठी मळून तयार आहे। तर हे पीठ मी आता एका कॅरी बॅग मध्ये ठेवते 1-2-3 तासासाठी। तर आता आपण करंज्यासाठी सारण तयार करून घेऊया। रवा तिंबण्यासाठी घेतलाय आणि 1 ग्लास सारण करण्यासाठी। तर आता त्यामध्ये तूप टाकूया। तर बघा, तूप आपलं तापले व्यवस्थित। तर त्यामध्ये हा रवा व्यवस्थित भाजून घेऊया। बघा, रव्याला व्यवस्थित असा गुलाबी कलर आलाय। तर आता हे थंड करायला एका ताटामध्ये ओतून घेऊया। 15-20 मिनिटं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया। सारण मी थंड करून घेतलंय। तर ह्याच्यामध्ये एक ग्लास रवा घेतला होता, तर तितक्याच प्रमाणात साखर टाकायचे। बघा, ही साखर असं कालवून घेऊ। खोबरं घालूया। बघा, हे आपलं सारण तयार झालंय। तर बघा, हे आता पीठ आपण ठेसून घेऊया। तर बघा, हे पीठ आपलं ठेसून झालंय। 1 गोळा ठेसून झालाय, आणखीन 2 गोळे ठेसून घेते आणि हे कॅरी बॅग मध्ये ठेवते। बघा, तर मी साट्याची करंजी बनवण्यासाठी हे सारण तयार करून घेतलं होतं। हे तांदळाचं पीठ आहे। हे पीठ, ह्याला साटा पीठ आहे, हा डालडा आहे। तर आता आपण पोळी लाटून घेऊया। तर बघा, आता आपली पोळी लाटून झाली आहे। तर आता मी साटा तयार करते। तर हा डालडा थोडासा वितळायला ठेवायचा वर थोडासा।
मी हे तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये काढून घेते. हे साठ्याचे तांदूळ मी 4 दिवस भिजवले आणि त्याची बारीक वाटून घेतलेत. आता एका पोळी पुरताच घेऊया, साठा करूया. बघा, हा डालडा असा वितळेपर्यंतच हे करायचं, जास्त गरम नाही करायचं. साठा असा कालवून दिसते का. हा डालडा आता आपल्या पोळीला लावून घ्यायचा. असे याची घडी घालत जायचं. हे बघा, चिमटून घ्यायचं. पोळी बघा, आता मी ही लाटून घेते. आता ही भरून घेऊया करंजी. तर थोडंसं कडाने पाणी लावूया, म्हणजे करंजी चांगली चिमटली जाते. आता ह्या करंज्या कपड्याखाली झाकून ठेवते.